नमस्कार, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये। बघा, जर आपण पाहिलं तर माझी लाडकी बहीण योजना यामध्ये 7 नवे बदल झालेले आहेत। त्या बदलाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मोठी खुशखबर जी आहे ती महिलांसाठी असणार आहे। सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, पात्र अपात्र यादीच्या संदर्भातची मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठी अपडेट असणार आहे, संपूर्ण आनंदाची बातमी आहे। पात्र अपात्राच्या यादीच्या संदर्भात असणार आहे। त्याचबरोबर प्रक्रिया जी आहे ती आणखी सोपी या ठिकाणी केली गेलेली आहे। म्हणजेच महिलांना अधिकाधिक लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळावा म्हणून प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे। तर सर्व महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वांनी लगेचच लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, काय आनंदाची बातमी असणार आहे मोठी यामध्ये महिलांसाठी, ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, महाराष्ट्रातील महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल या ठिकाणी झालेले आहेत। 6 बदल जे आहेत ते झालेले आहेत। बघा, विवाहित महिलांना दिलासा देण्यात आलेला आहे। ज्या काही नवविवाहित महिला असतील, ज्यांचं यावर्षी लग्न झालेलं असेल किंवा मागच्या वर्षी लग्न झाले असेल, तर त्या विवाहित महिलांकडे जे डॉक्युमेंट्स नसतील त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलासा देणारी बातमी आहे। त्यासोबतच यादीबाबत देखील महत्त्वाची अपडेट आहे। पात्र अपात्र यादी जी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही मिळणार, तुम्ही पात्र ठरलात किंवा अपात्र ठरलात, त्याची देखील यादी संदर्भाची मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे। सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमांमध्ये अनेक शिथिलता आणण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदोपत्रांची पूर्तताच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहे। बघा, जर आपण पाहिलं तर बहुतेक महाराष्ट्रातील महिला आहेत, महिला भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, ज्यांना तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत। अर्ज भरत असताना अंगणवाडी सेविकांना अर्ज भरत असताना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा, कागदोपत्रांची पूर्तता म्हणजेच कागदपत्र त्या ठिकाणी नसतील तर त्या महिलांना अडचणी आहेत। तर त्या संदर्भात बघा, ह्या ठिकाणी काही बदल जे आहेत ते सुचवण्यात आलेले आहेत। काय बदल असणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, तुम्हाला कळणार आहे। सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या यापुढे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दिल्या जाणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आलेली आहे। त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आलेली आहे। त्यानुसार लवकरच शासन निर्णय म्हणजे GR जो आहे तो त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि ते लागूही करण्यात येणार आहे। बघा, दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। बघा, ज्या नवविवाहित महिला असतील, ज्यांचं नुकतंच लग्न झालं असेल यावर्षी, ज्यांचं मागच्या वर्षी लग्न झालं असेल, त्यांच्याजवळ त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स नसतील तर त्या नवविवाहित महिलांना देखील या ठिकाणी दिलासा देणारी बातमी आहे। नवविवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलांचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी जी आहे ती वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे। बघा, पात्र अपात्र यादी जी आहे ती प्रत्येक शनिवारी ह्या ठिकाणी वाचली जाणार आहे। ग्रामस्तरीय जी काही समिती स्थापन केली जाणार आहे, तर त्या समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी तुमची पात्र अपात्र यादी जी आहे, लाभार्थींची यादी आहे, महिलांची यादी आहे, ती त्या ठिकाणी वाचन करून दाखवणार जाणार आहे। तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती। त्यानंतर पुढे बघा, मंत्रिमंडळ बैठकीतील नवीन नियम व अटी काय असणार आहे, तर बघा, पहिलं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे। बघा, बहुतेक अशा महिला आहेत ज्यांचं पोस्ट बँक खात्यात त्या ठिकाणी आहे, तर त्यांचे देखील अकाउंट या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। पुढे, एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, बहुतेक अशा महिला आहेत ज्या महिलांचं या ठिकाणी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे, तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। कारण त्यांच्याजवळ आता त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स नसतील महाराष्ट्रातील, तरी देखील त्यांनी पुरुषांचे म्हणजेच त्यांचे जे काही पती असतील त्या पतीच्या कागदपत्रांच्या आधारेच त्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय, ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी म्हणजेच प्रत्येक शनिवारी पात्र महिलांची अपात्र महिलांची यादीचं वाचन केलं जाणार आहे। तुम्हाला त्याच दिवशी त्या ठिकाणी कळणार आहे की तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात, ठीक आहे। आणि त्यामध्ये जो काही योग्य तो बदल असेल तो त्या ठिकाणी करावा लागणार आहे। केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे। बघा, केंद्र सरकारच्या अशा बहुतेक महिला आहेत ज्या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतात, मग त्या महिला ह्या योजनेपासून वंचित राहणार होतात, तर त्या महिलांना देखील या योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा अशी या ठिकाणी निर्णय झालेला आहे। मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा। बघा, ज्या काही महिला असतील ज्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला असेल त्या महिलांकडून ऑफलाईन अर्ज भरून त्या महिलांना देखील या योजनेसाठी त्या ठिकाणी लाभ जो आहे तो देण्यात यावा।
पुढे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. ज्यांचं नवीन लग्न झालं असेल त्यांच्याजवळ पुरावा म्हणून काही नसेल तर त्यांनी रेशन कार्ड जो असेल पतीचं त्या देखील ग्राह्य धरावे असा निर्णय झालेला आहे. पुढे बघा, OTPचा कालावधी 10 मिनिटांचा करण्यात यावा. बहुतेक अशा महिला आहेत ज्यांना अर्ज भरताना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो. बहुतेक महिलांचा OTP संदर्भात प्रॉब्लेम असतो की मला OTP आलाच नाही आहे किंवा OTP संदर्भात त्या ठिकाणी OTP पेंडिंग दाखवतं आहे, व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतं आहे. तर बघा, OTPचा जो काही कालावधी तो देखील आता वाढवण्यात येणार आहे. 10 मिनिटांचा कालावधी तुम्हाला केला जाणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर त्या ठिकाणी उशिरा जरी OTP आला तरी तुम्ही तो टाकून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू शकता. दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झाला. तर बघा, महत्त्वाचे बदल या ठिकाणी झालेले आहेत. मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. अतिशय महत्त्वाचे बदल महिलांच्यासाठी झालेले आहेत. मोठी खुशखबर होती. तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल अशीच अपेक्षा करतो. लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला पण लाईक करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.